आज अकोला महानगरपालिकेमध्ये आम्ही पाणीपट्टीकर हे जे त्याची बिल आलेले आहे त्याची आम्ही होळी केलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे. आयुक्त साहेब नव्हते आणि ठाकरे मॅडम पाहिजे आमच्याकडे आले होते. त्यांना आम्ही सांगितलं की शहरामध्ये आठवड्यात 2 दिवस पाणी भेटते आणि दररोजनं पाणी भेटतात. शहरामध्ये आतापर्यंत 29-30 लोकांकडे मीटर नाही आहे, तरी तुम्ही आवाजावी तुम्ही तिथे बिल देता. कोणाला 1,70,000 आहे, कोणाला 75,000 आहे, कोणाला 40,000 आहे. ते न करता त्यामध्ये अर्थव्यवहार चालू आहे असं आमच्या कानावर विषय आलेला आहे. कारण की स्वतःची कंपनी आहे, त्यांनी जे आता सध्या बिल ऑर्डर केलेलं आहे त्या बिलामध्ये अनेक त्रुट्या आहेत आणि ज्या लोकांनी बिल भरलेलं आहे त्यांना दुप्पट हे आणखीन बिल देऊ राहिले. त्यामुळे लोकांना नाहक त्रास होऊ राहिला आणि लोक येऊन इथे लोकांचे जे अधिकारी आहेत त्यांचा पाया पडून की हे आमचं बिल आम्ही भरलेलं आहे, हे कमी करा. त्याच्या आडमध्ये आर्थिक व्यवहार चालू आहे असं आमच्या कानावर आहे. हे सर्व बंद झालं पाहिजे आणि आम्ही आज महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना आमची विनंती आहे की ज्या पद्धतीनं शहरामध्ये आठवड्यात 2 दिवस पाणी भेटते त्या पद्धतीनं लोकांना पाणी दान करतात. तुम्ही असं काही करू नका, लोकांना वेठी धरू नका आणि ज्याप्रमाणे स्लम एरियामध्ये जे 1200 रुपये टॅक्स होता तसा तुम्ही पाणीपट्टी कर वसूल करा. ज्याच्याकडे मीटर आहे त्यांच्या रेटिंगप्रमाणे तुम्ही मीटर टॅक्स वसूल करा. फक्त ज्याच्याकडे नाही आहे त्यांना जे आपण 1200 रुपये स्लम एरियाचा होतात ते आणि ज्या शहरामध्ये 1800 होतात त्याप्रमाणे तुम्ही टॅक्स वसूल करा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. माझी आयुक्ताला विनंती आहे की मी लोकांचे जे विषय आहे, प्रश्न आहे, जे मी लोकांसाठी आंदोलन करतो ते विषय मांडतो आणि लोकांसमोर आणतो. त्याच्यामुळे माझ्या वार्डामध्ये जे हे आर्थिक निधी जे आमच्या वाड्यामध्ये येत आहेत हे कापू राहिले. ते असं करू नका, कारण की माझी जी लढाई आहे लोकांच्या हितासाठी लढाई आहे. मी काही व्यक्तिगत माझ्या कोणासोबत व्यक्तिगत विरोध नाही आहे. माझी विनंती आहे की जे माझ्या वाड्यामध्ये दलित वस्ती निधी कापलेली आहे ते पण निधी मला परत द्या. धन्यवाद.